विभागाला किंवा वित्त विभागाला डावलून हा निर्णय घेण्यात आला आहे, काय नेमकं त्यातलं स्पष्टीकरण? नाही, आमच्या विभागाची त्याला शिफारस होतेच ना, कारण तो तिथल्या ज्या स्थानिक जी ग्रामदैवत आहे महालक्ष्मीचा करोडेला जे मोठं देवस्थान आहे तिथं आपण त्याला जमीन उपलब्ध करून दिलेली आहे. कुठल्या संस्थेत दिलेली नाही, आपण त्या मंदिर विकासाकरता जमीन पाहिजे होती म्हणून दिलेली आहे आणि त्या महसूल विभागाने त्याची शिफारस केलेली आहे. अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधक म्हणताय राज्यातील महायुतीच्या नेत्यांवर आता अमित शहांचा किंवा दिल्ली नेत्यांचा विश्वास नाही आहे, त्यामुळे आता इतर निवडणुका सोडून अमित शहा हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर. असं विरोधकांचं कामच आहे टीका करत राहणं. आता उद्या काँग्रेसचे नेते दिल्लीहून येणार आहेत, मग त्यांचा विश्वास नाही घेतील राज्याचे नेता त्यांचा. त्या पक्षाचं नेतृत्व आपल्या पक्षाच्या करता महायुतीकरता उदाहरणार्थ मान्य अमित भाई येत आहेत, तर नेत्यांचं कामच आहे ना दिशा देणं, कार्यकर्ता उत्साह वाढवणं. प्रत्येक पक्षाचे आता दुर्दैवानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचा राष्ट्रीय पक्ष आहे, तर महाराष्ट्र सोडून कुठंच नाही तो, त्यामुळे दिल्लीहून त्यांना यायचा प्रश्नच नाही आहे. दिल्लीला तेच आहे, मुंबईला तेच आहे. किंवा उभाटाचे राष्ट्रीय पक्ष कोण येते अध्यक्ष त्यांचे, ते मुंबईत तेच आहे, महाराष्ट्रात तेच आहे. दुर्दैवानं दिल्लीमध्ये या दोन्ही पक्षाला स्थान नाही आहे. त्याचा खरं म्हणजे ह्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी विचार करण्याची गरज आहे. भाजप हा जगामध्ये सगळ्यात जास्त सभासद असणारा पक्ष आहे. आज दिल्लीमध्ये सत्ता आहे. विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो आहे. लोकांमध्ये एक नवचैतन्य जागृत करण्यासंदर्भामध्ये प्रचाराची दिशा ठरवण्यामध्ये आज नाही, काँग्रेसची मंडळी सुद्धा दिल्लीहून येतातच ना. काँग्रेसची यादी काय महाराष्ट्रात फायनल होत नाही, काँग्रेसची सुद्धा यादी कुठे फायनल होते, दिल्लीत होते. अशोक चव्हाण बोलले की जरांगेला काय झालं तर लढण्याची शक्यता आहे काय विधानसभा निवडणूक? नाही, असं आहे की त्याची काय तयारी तर माझ्याशी काही चर्चा केली नाही, पण मी मागे सांगितलं आहे की सुजय जो निर्णय घेईल त्या निर्णयाला माझं समर्थन राहील. बच्चू कडू आता 288 जागा लढवण्यावर नाही, प्रत्येक अधिकार आहे की जागा लढवायच्या नाही लढवायच्या, तो प्रत्येकजण ठरू शकतो. तो कांदा परदेशातील कांदा आता येतोय, त्यामुळे निर्यात शुल्कसुद्धा आता कमी केलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं आता कांद्याचे भाव आता विक्रमी झालेले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यामध्ये चिंता नाही आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जो मोठा दिलासा मिळाला त्याचा पोटसुळ विरोधकांना आहे. नाही, पण बाहेरून कांदा आयात करतात त्यामुळे कांद्याचे ते दर वाढलेले होते ते कमी होत आहे. त्यामुळे काही मला वाटतं मंत्र्यांच्या गाड्यांवर कांदे फेकण्याचा इशारा दिला. असं आहे, विरोधकांचं कामच आहे निवडणुकीमध्ये स्टंटबाजी करणं. जो कांदा कधी 2200 रुपयाच्या पुढे कधी जात नव्हता आतापर्यंत, तो 5000पर्यंत गेला ना. याचं मला वाटतं शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. हिंगोलीमध्ये नाना पटोलेंचे भावी मुख्यमंत्री असे बनायला लागले. आता प्रत्येकजण स्वप्न पाहू शकतो, त्याला काय त्याला थांबू शकत नाही आपण. एक जुनी टी व्हीवर धारावाहिक होते, मुंगीरलाल की हसीन सपने. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.